एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. मित्रांनो, श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव तुम्ही बघितला. खूप छान प्रेम दिलात, खूप छान प्रतिसाद दिलात. मित्रांनो, आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी शिमगोत्सव संपणार आहे, म्हणजेच शिमगोत्सवाची सांगता होणार आहे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या. त्यासाठीच आपण आज चाललो आहे ते गोळकोटला. गोळकोटमध्ये शिमगोत्सवाची सांगता आहे ना, कशा पद्धतीने होते ना, ते आजच्या व्हिडिओवर पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. जबरदस्त एक्सपिरियन्स असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दक्षिण द्वारा पूर्वेला गेला वाजतोय धूम धूम बोवा. दक्षिण द्वारा पूर्वेला गेला वाजतोय धूम धूम बोवा. जागृती राहतो गायले गोतारे, जागृती राहतो गायले गोतारे. शिमग्याच्या सांगतीचा आनंदाचा दिवस उजळलेला आहे. संपूर्ण चतुर्सीमा तुझ्या दर्शनासाठी एकत्र जमा झालेले आहे. पुढाकडून काय चूक झाली असेल, काय रोग यो, काय भोग यो, काही अडचणी असतील, तिकडे रवाना कर. आजचा शेवटचा कार्यक्रम आनंदाने पार पाडावा यासाठी अर्ज लावत आहे. मान्य करून घे. जशी तिकडे चतुर्सीमा दाखवाली दर पालख्या आहेत ना, सानेवर बसलेल्या. शिमगोत्सवाची सांगता होता ना, पहिले येसूचा नाच होतो. येसूच्या नाचानंतर झाला तो आरस घातल्यानंतर आता पालख्या पडल्या आहेत ढोल ताशांच्या गजरात बाहेर. समोर तुम्ही बघू शकता, इथून पालख्या येणार आहेत. पालख्या अशा येऊन समोर जाणार आहेत ते मंदिराच्या दिशेने. आणि मंदिरात सांगता कार्यक्रम कसा होतोय ना, तो बघणार आहोत आज. मित्रांनो, जाम धमाल येते, जाम धमाल. आता जत्रेचा माहोल झाला इथं. श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरीच्या मंदिराच्या इथं भागात आहोत आपण. आणि हे बघा, फक्त पायवाट आहे, हा खरा मोठा रस्ता आहे, पण दोन्ही बाजूला जत्रा भरली आहे. आणि सर्वात भारी आवडला ना मला तो यावर्षीचा मंडळाचा टी शर्ट. एक नंबर आहे. समोर बघा, छान टी शर्ट बाहेर दिलेला आहे. क्वालिटी एक नंबर आहे. आणि दरवेळी कसं होतं, एका ग्रुपचा वेगळा टी शर्ट, दुसऱ्या ग्रुपचा वेगळा टी शर्ट. पण ह्यावेळी आहे ना, पहिल्यांदाच सगळ्या गोळकोटमधल्या सगळ्या मुलांनी आहे ना सेम टी शर्ट घातला आहे. एक नंबर क्वालिटी आहे. आता पालखी आहे ना जवळ आली आहे, वरती मंदिरात जाणार आहे सांगता कार्यक्रमासाठी. आता थेट जाऊया तिथे.
श्रीदेवी करंजेश्वरीच्या पालखी आहेत ना, त्या मंदिरात आल्या आहेत. मंदिरात त्यांचं स्वागत आहे ना एकदम जोशात झालं, एकदम जोशाने. बघा तुम्ही समोर बघू शकता, ही आहे श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी. समोर बघताय ती श्रीदेवी सोमेश्वराची पालखी. आणि असला जबरदस्त माहोल आहे ना, काय सांगू तुम्हाला. आता ही पहिली प्रदक्षिणा आहे ना, ती नाचत पालखी देतात, त्यानंतरच्या होतील त्या धावत येतील आणि सर्वात शेवटची जी प्रदक्षिणा होईल ना, ती काठीवर उचलणार आहेत पालख्या. हा क्षण बघण्यासाठी आहेत ना हजारो भाविक इथं आले. तुम्ही सुद्धा बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
पालखी आता विराजमान झाल्या आणि आता सुरू होतोय तो येसूचा नाच. अशा प्रकारे मित्रांनो झालेली आहे शिमग्याची सांगता. कार्यक्रम मागाशीच आवरला, जरा अर्धा तास बसलेलो शांतपणे. आता बघा मागाशी इथे किती गर्दी होती, झाली गर्दी संपली. पण छान झाले 4 दिवस. सगळ्यांनीच गोळकोट, पेटमाप, चिपळूणकर सगळ्या मंडळींना खूप मनापासून एन्जॉय केलं, तेवढंच सहकार्य केलं सगळ्या कार्यक्रमांमध्ये. मॅनेजमेंट दरवर्षी तुम्हाला माहिती आहे, श्रीदेव सोमेश्वर, श्रीदेवी करंजेश्वरी या देवस्थान कमिटीचे सर्व कमिटी, म्हणजे ढोल कमिटी असेल, बाकी देवस्थान कमिटी असेल, प्रत्येक इव्हेंट जे जे ऑर्गनाईज करायचे त्यांची मॅनेजमेंट टीम असेल, सगळ्यांनी ना एक नंबर काम केल्याने, जबरदस्त मॅनेजमेंट केल्याने, त्याचमुळे हा कार्यक्रम आहे ना वेळेत सुरू झाला, वेळेत सगळे कार्यक्रम झाले आणि वेळेत त्याची सांगता झाली. मित्रांनो, श्रीदेव सोमेश्वर, श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमग्याचे सगळे पार्ट अपलोड झालेले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि ही सिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या चिपळूणातील मानाचा आणि गुलालमुक्त आदर्श शिमगा आहे ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. भेटूया आता चिपळूणातील शिमग्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच भैरीबुवाच्या शिमग्यामध्ये. तोपर्यंत बाय बाय.